आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि बैठकीसाठी मी स्वतः आलो। याचं कारण माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण यांनी एक व्यवस्था उभी केली आहे संपर्क मंत्री पदाची। रायगडचा संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी पक्षाने दिली आहे आणि म्हणून रायगड शासकीय जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे 2 संघटनात्मक जिल्हे आणि प्रमुख कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदार यांची एक प्राथमिक बैठक रायगड शासकीय जिल्ह्याची मी आज घेतली आणि स्वाभाविकता रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी ताकद आमच्या सगळ्या सहकार्याने उभी केली आहे त्याला वृद्धिंगत करण्यासाठीच्या संदर्भातली चर्चा आणि याबरोबर अन्य महत्वाचे जे संघटनेचे विषय आहेत त्याबद्दलची चर्चा आम्ही केली। मूर्तिकारांचा प्रश्न जो आहे या विषयामध्ये सरकार गंभीर आहे, सरकार संवेदनशील आहे आणि मूर्तिकारांच्या विषयामध्ये न्यायालयीन लढाईमध्ये सरकार या मूर्तिकारांच्या बाजूने आणि कायदेशीर योग्य भूमिका ही घेऊन उभं राहणार आहे। याबद्दल माझी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली, पर्यावरण मंत्र्यांबरोबर चर्चा झाली, मूर्तिकार संघटनांबरोबरही चर्चा झाली आहे आणि या लढाईमध्ये यश गणपती बाप्पाच्या गणसेवकांना मिळेल याच दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत। विचार करते म्हणूनच या विषयावर विविध आदेश होऊन सुद्धा या सगळ्या विषयामध्ये मूर्तिकारांच्या बाजूने सरकार उभे राहिले याची माहिती गणेश मूर्तिकार संघटनांना सुद्धा आहे। पीओपीच्या विषयामध्ये ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये संपूर्ण अभ्यास केला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे। न्यायालयासमोर प्रकरण असल्यामुळे या विषयात न्यायालयातच आपल्याला जिंकावं लागेल। हा रिपोर्ट सुद्धा जरी आला तरी तो न्यायालयासमोर आला पाहिजे, न्यायालयासमोर टिकला पाहिजे आणि या बाजूनेच आमची पावलं आहेत। न्यायालयीन लढाईतल्या आमची योजना ही सार्वजनिकरित्या बोलणं यात संयुक्तिक ठरणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।